आणि यानंतर आता राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी। भोंदू बाबा अशोक खरातच्या मालमत्तांची झाडाझडती सध्या सुरू आहे। खरातनं काही वर्षात जवळपास 200 कोटींची माया जमवल्याची ही चर्चा आहे। दरम्यान नाशिक पोलिसांकडून आता मिरगाव मधील फार्म हाऊसची रात्री तपासणी करण्यात आली। फार्म हाऊसवर एक पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केली आहे। काही वापरलेले तर काही न वापरलेले काडतुसं सापडल्याची या ठिकाणी माहिती आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नाशिक शहरामध्ये आलिशान बंगला ऑफिससह पाथर्डीमध्ये कोट्यावधींची 30 एकर जमीन अशोक खरातची असल्याची माहिती आहे। यासह सिन्नरसह ओझर विमानतळ परिसर आणि शिर्डीमध्ये सुद्धा कोट्यावधींची जमीन अशोक खरातनं घेतली आहे। तर नाशिक पोलिसांकडून आता सिन्नरमधल्या मिरगावच्या फार्म हाऊसची तपासणी रात्री करण्यात आली। त्या ठिकाणी मिरगावातील ईशान्येश्वर हे मंदिर आणि कुटियाची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, काय सांगाल? खरातनं काही वर्षात जवळपास 200 कोटींची माया जमवल्याची चर्चा आहे। अगदी खरं आहे। अनेक नेते, अभिनेते आणि सेलिब्रिटींचा गुरु म्हणून कॅप्टन खरात याची ओळख होती आणि कॅप्टन खरात सध्या नाशिकच्या क्राईम ब्रांच टीमच्या ताब्यात आहे। पोलिसांनी काल न्यायालयामध्ये पोलीस कस्टडी मागितल्यानंतर न्यायालयानं जवळपास 6 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती कॅप्टन खरात याला दिलेली आहे। दरम्यान आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT म्हणजे विशेष टीमची स्थापना करण्यात आलेली आहे। सातपुते मॅडम ज्या आहेत त्या या संपूर्ण टीमचं प्रतिनिधित्व करणार आहेत, नेतृत्व करणार आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता आणखी काही कंगोरे समोर येत आहेत का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नाशिक पोलीस एकीकडे या संपूर्ण प्रकरणामध्ये अशोक खरात याच्या अन्य काही मालमत्ता आहेत का, काही आणखी तक्रारदार महिला समोर येण्याच्या प्रयत्नात आहेत का याचा देखील तपास करतायत। तर दुसरीकडे सिन्नरमधल्या मिरगावमधल्या त्याच्या फार्म हाऊसची देखील काल झाडाझडती घेण्यात आली, ज्या झाडाझडतीमध्ये काही महत्त्वपूर्ण कागदपत्र पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। यासोबतच अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते की जिवंत काडतूस देखील पोलिसांना मिळून आलेली आहे।